हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे पुढे चालून, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अग्रवाल हाऊस. सकाळचे साधारण 11 वाजले होते. मून आरामात आपल्या बेडवर गाढ झोपली होती. तेवढ्यात तिला अखंडचा आवाज आला. कानावर आला. गुड मॉर्निंग चांद. तो आवाज ऐकताच तिने घाबरतच डोळे उघडले आणि पटकन उठून बसली. समोर अखंड उभा होता. त्याला आपल्या खोलीत पाहून तिच्या डोळ्यात धक्का उमटला. ती लगेच दरवाजाकडे बघत म्हणाली, आपण माझ्या रूममध्ये माझी परवानगी न घेता इथे कसे आलात? हे बोलताना तिने घाईघाईने ब्लँकेट घट्ट झाकून घेतलं, कारण ती झोपण्याआधी स्पॅगेटी टॉप आणि शॉर्ट्समध्ये होती, ज्यामुळे तिच्या अंगाच्या वळणांचा अंदाज येत होता. अखंड तिच्याकडे हसत म्हणाला, तू खरंच फार पटकन विसरतेस चांद. मी तुला सांगितलं होतं ना, माझ्याशी लाजू नकोस. जर लाजलीस तर तुला लाजण्यासारखं काहीच राहणार नाही, असं करीन. हे बोलताना त्याची नजर अजून तीव्र झाली आणि मूनच्या हाताची पकड ब्लँकेटवर सैल होऊ लागली. ती थोड्या थरथरीत आवाजात म्हणाली, जर कुणी तुम्हाला माझ्या रूममध्ये पाहिलं तर माझ्यावर प्रश्न येतील. प्लीज तुम्ही बाहेर जा. मी बाहेर येते आणि बोलते, पण प्लीज माझ्या मॉम डॅडला काही करू नका. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती होती. अखंड हसत म्हणाला, पण मी त्यांना काही सांगणार तरी काय? शिवाय ते लोक तर घरात आहेतच कुठे? हे ऐकताच मून दचकली. तिने लगेच ब्लँकेट बाजूला टाकले आणि बेडवरून उठून हॉलमध्ये आली. मॉम. तिने हाक मारली, पण प्रतिसाद नव्हताच. डॅड, तुम्ही कुठे आहात? ती घाईघाईने त्यांच्या रूमकडे धावली. दार उघडून पाहिलं तर आत कुणीच नव्हतं. तिने संपूर्ण घरभर नजर फिरवली आणि ओरडतच म्हणाली, मीना दीदी, तुम्ही कुठे आहात? आशू भैया, आवाज का देत नाहीत? पण घरभर सगळीकडे शांतता होती. तिच्या चेहऱ्यावर घामाच्या थेंबांनी ओघळायला सुरुवात केली. भिंतीला टेकून अखंड मात्र दोन्ही हात खिशात घालून तिला हसत बघत होता. मून झटकन त्याच्या जवळ आली. गडगडणाऱ्या आवाजात तिने त्याचा कॉलर पकडलं आणि ओरडली, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरच्यांना गायब करण्याची? काय केलंस त्याचं? कुठे नेलं त्यांना? जर त्यांना एखादी खरचटली सुद्धा तर तुला सोडणार नाही मी, मिस्टर अखंड सिंघानिया. तिच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात अखंडने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढलं आणि कुजबुजला, डेटवर. आणि त्यानंतर मून अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिली. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत म्हटलं, आज रात्री तुला डिनर डेटवर न्यायचं आहे. तुझा ड्रेस तुझ्या टेबलवर ठेवला आहे. बाकी सगळं सामान पण तिथेच आहे, जे मी तुझ्यावर बघू इच्छितो. रिवायत रिसॉर्टमध्ये आपली पहिली ऑफिशियल डेट होणार आहे, रात्री 9 वाजता. हे ऐकताच मूनचा राग आणखीनच वाढला. त्याचा हात आपल्या कमरेवर असल्याने तिच्या अंगावर अजब शहारे उठत होते. तिने त्याचा कॉलर आणखीनच घट्ट पकडला आणि म्हणाली, किती निर्लज्ज माणूस आहेस तू. तू मला सांगितलं होतं की माझ्या डॅडला काहीही होणार नाही. काल मी तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या, पण कारमध्ये तू जे काही जबरदस्ती केलीस. मी वेदनेत तडफडत होते. मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की मी त्या मुलींपैकी नाही ज्या आपल्या बॉयफ्रेंडलाही अंगाला हात लावू देतात. पण या 2 दिवसात तू माझं आयुष्य घाण केलंस. माझ्याबरोबर काय काय नाही केलंस तू, आणि तरीसुद्धा माझ्या मॉम डॅडलाही नाही सोडलंस. मला खरं खरं सांग. मून खूप चिडली होती, वैतागली होती. ती अजून बोलतच होती तेवढ्यात अखंडने अचानक तिच्या ओठांवर, अग्रवाल हाऊस पुढे, मूनच्या ओठांवर त्याने हलकेच बोट ठेवले. मून लगेच शांत झाली. अखंड तिच्या ओठांना हलके स्पर्श करत म्हणाला, मी वेडा नाही आहे चांद, की कुणाचं नुकसान करीन, कुणाला त्रास देईन.
पण तुझ्यासाठी मात्र मी नक्कीच वेडा आहे. जर तू माझं ऐकलं नाहीस तर हे लक्षात ठेव, मी आगीसारखा आहे आणि संपूर्ण जग जाळून टाकेन आणि ते जग फक्त तुझंच असेल. ते बोलताना त्याच्या नजरा मूनच्या चेहऱ्यावर खिळल्या होत्या. त्याची नजर तिच्या डोळ्यांपासून ओठांपर्यंत सतत फिरत होती. मूनचा चेहरा लालसर झाला होता आणि घामाचे थेंब अधिकच वाढले होते. आणि अखंडने आता तिच्या गालावर हात ठेवत सांगितले, आज रात्री 9 वाजता मी तुझी वाट बघेन. आता निघतो. आणि हो, या कपड्यात तू फारच सुंदर दिसते आहेस. हे बोलताच त्याने हात तिच्या पाठीवर नेला आणि कपड्यांच्या आतून तिच्या पाठीला हळूवार पण अत्यंत मोहकपणे स्पर्श करू लागला. त्याने तिचा इनरवियर सेल करत तिला डोळा मारला आणि दरवाजाकडे चालत गेला. मून त्याच्याकडे बघतच राहिली. ती क्षणभर स्तब्ध झाली होती. स्वतःला सावरून ती पटकन त्याच्या मागे धावली, पण तोपर्यंत अखंड घरातून बाहेर गेला होता. मूनने लगेच दरवाजा उघडून त्याला विचारण्यासाठी बाहेर डोकावलं, पण तेवढ्यात अभिनवजी आणि सुहासिनीजी आत आले. सुहासिनीजींनी तिला पाहताच आश्चर्याने विचारलं, मून, ही कसली अवस्था केलीस तुझी? काय झालं? इतकी व्याकुळ का दिसतेस? सुहासिनीजी समोर येताच मून पटकन त्यांच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, मम्मा, तुम्ही ठीक आहात ना? त्यांनी तिला जवळ घेत तिच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याचनंतर इकडे तो, हो बाळा, मी अगदी ठीक आहे, पण तुला काय झाले? तिने विचारलं. मून त्यांच्या मिठीतून अलग होत अभिनवजींकडे पाहू लागली. ती त्यांच्या छातीवर डोकं ठेवून रडवेल्या आवाजात म्हणाली, डॅड, तुम्ही पण ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नसेल ना? अभिनवजी हसत म्हणाले, काय गमून, कुठला तरी वाईट स्वप्न पाहिलंस का? म्हणून एवढी घाबरलीस? तुझी मम्मा सांगत होती की तू झोपली होतीस, तर जागी असतीस तर आम्ही तुला आमच्यासोबत मार्केटला घेऊन गेलो असतो. आज तुझ्या मम्माला शॉपिंग करायचं होतं, पण जर माहीत असतं की ती आपलं धाडसी मूल एवढं घाबरेल तर आम्ही तुला घरात एकटीला सोडलं नसतं. मून त्यांच्या डोळ्यात बघत राहिली. तेवढ्यात आशू आत आला. आशू अग्रवाल हाऊसमध्ये काम करत होता. त्याने अभिनवजींना सांगितलं, साहेब, आपल्याला भेटायला कुणीतरी आले होते. त्यांनी स्वतःचं नाव अखंड सिंघानिया सांगितलं. हे ऐकताच अभिनवजी आश्चर्याने म्हणाले, काय, अखंड इथे आला होता? कालही आला होता आणि आज पुन्हा? काल तर मूनचा फोन द्यायला आला होता, पण आज? काही कारण असणारच, पण इतक्या मोठ्या व्यक्तीने कळवायचंही टाळलं. त्याच्या पर्सनल असिस्टंटकडूनही फोन आला नाही. मला त्याला लगेच कॉल करून विचारावं लागेल, अभिनवजी म्हणाले. हे बोलून त्यांनी एक्सक्यूज मी म्हटलं आणि खोलीत गेले. सुहासिनीजींनी मूनच्या गालावर हात ठेवत विचारलं, काय ग बाळा, एवढी का घाबरतेस? काल रात्रीही तुला काहीतरी त्रास होत होता. काही सांगायचं आहे का मला? मून पुन्हा त्यांच्या मिठीत शिरली आणि त्यांच्या पाठीभोवती हात घट्ट गुंफत म्हणाली, नाही मम्मा, काही नाही. कदाचित डॅड बरोबर म्हणत होते. मी ते वाईट स्वप्न पाहिल्यामुळे थोडी घाबरले. आता मात्र मी अगदी ठीक आहे. तुम्ही पण ठीक आहात ना मम्मा? हे बोलून ती त्यांच्याकडे पुन्हा प्रेमाने बघू लागली. सुहासिनीजी हलकेच स्मित करत म्हणाल्या, चल, लगेच जाऊन शॉवर घे. मी तुझ्यासाठी नाश्ता तयार करते. आला तर दुपारचे जेवायची वेळ झाली आहे आणि तू अजून नाश्ताही केलेला नाहीस. मून हसली आणि म्हणाली, आज माझ्यासाठी तुम्ही माझा आवडतं हलवा बनवाल का मम्मा? हलवा खायची फारच इच्छा आहे. असं त्यावर सुहासिनीजी हसत म्हणाल्या, जर तुला खायचंच आहे तर मी बनवेन. असं होऊ शकतं का? चल आता लवकर तयार हो, तर मी सगळं रेडी करते.
मूनने होकारार्थी मान हलवली आणि निघून गेली. दरम्यान दुसऱ्या बाजूला जमुनाबाईच्या कोठ्यावर साधारण 40 वर्षांची एक बाई आपल्या खोलीत बसून जेवत होती. तिचं लक्ष ताटात ठेवलेल्या हलव्याच्या वाटीकडे होतं. ती हलव्याला चमच्याने हलकेसे ढवळत म्हणाली, लोक तोंडाला गोड खातात, पण आयुष्य मात्र कडवटच भरलेलं असतं. पैशांसाठी माणसं काय काय करत नाहीत. स्वतःचं अंतरात्मा तर आधीच मेलाय, पण इतरांच्या आत्म्याला छळण्यातही कमीपणा नाही वाटत. हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ताटातला हलवा बघून ती गोंधळली, कारण तिला गेली 18 वर्ष नीट जेवणही मिळालं नव्हतं. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि साधारण 55 ते 60 वर्षांची एक बाई आत आली. ती बाई म्हणजे जमुनाबाई. तिला पाहून त्या हसल्या आणि म्हणाल्या, काय झालं? हलवा नाही खाल्लास? खा खा, आज हा हलवा खास तुझ्यासाठी बनवला आहे मी. त्याचं बोलणं ऐकून ती श्री, जिचं नाव सुकन्या होतं, आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. जमुनाबाई समोर खुर्चीवर बसल्या आणि म्हणाल्या, तुझी मुलगी आता 18 वर्षाची झाली आहे. तिच्या आनंदासाठी मी हलवा केला आहे. आता वेळ आली आहे की तिला या कोठ्याची शान बनवावं. आता तर ती अगदी ताजीतवानी झाली असेल. तिच्या तारुण्याचा रंग इथं येणाऱ्या प्रत्येक श्रीमंत पाहुण्याने प्यायला हवा. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर बेशरम हास्य झळकत होतं. सुकन्या निर्विकार आवाजात म्हणाली, जी आता या जगात नाही, तिला तुम्ही या कोठ्यावर कसं आणणार आहात जमुनाबाई? सुकन्या जमुनाबाईला विचारते. जमुनाबाईंचा कोठा. जमुनाबाई सुकन्याचं बोलणं ऐकून हसल्या आणि म्हणाल्या, तुला काय वाटतं, मी या कोठ्यावर इतकी वर्ष फक्त पैसेच साठवले आहेत का? एवढ्या वर्षांपासून इथे एवढी रौनक कशी टिकली आहे? काहीतरी एक खास आहे या जमुनाबाईमध्ये. हे बोलताच त्या सुकन्याच्या अगदी जवळ आल्या आणि तिचा चेहरा आपल्या बोटांनी घट्ट पकडला. सुकन्या शांतपणे त्यांच्या डोळ्यात बघत राहिली. जमुनाबाई दात चावून तिच्या चेहऱ्याजवळ झुकल्या आणि गुरगुरत म्हणाल्या, 18 वर्षांपासून या कोठ्याला चांदणीची वाट पाहणं भाग पडलं आहे आणि आता ती प्रतीक्षा संपणार आहे. सांग मला, तू तिला कुणाला दिला आहेस? नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. जमुनाबाई इथे सुकन्याला विचारतात. सुकन्या हे ऐकून हसू लागली. तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहून जमुनाबाई अजूनच चिडल्या आणि तिचा चेहरा आणखीन घट्ट पकडला. तिच्या तोंडाला वेदना होत होत्या, तरीही ती हसणं थांबवत नव्हती. रागाच्या भरात जमुनाबाईंनी तिचा चेहरा सोडला आणि जोरदार थप्पड मारली. त्या चापट्याचे ठसे तिच्या गालावर उमटले, पण डोळ्यात पाणी न आणता सुकन्या पुन्हा हसत म्हणाली, जितकं मनात येईल तितकं मारा मला जमुनाबाई, पण जे मेलय ते पुन्हा जिवंत होत नाही ना. या सुकन्येला तुमच्या मारामुळे काही फरक पडतो आणि ना चांदणी पुन्हा जिवंत होईल. ती या कोठ्यावर कधीच परत येणार नाही. जमुनाबाई दात खात म्हणाल्या, बहुतेक आता वेळ आली आहे तुला शहाणं करण्याची. आत्तापर्यंत मी तुला काही बोलले नाही, कारण मला चांदणी हवी होती. पण आता लक्षात आले की तू सत्य कधीच उगाळणार नाहीस. तुला सत्य बोलायलाच लावावं लागेल. हे बोलून त्यांनी टाळी वाजवली. लगेचच 2 माणसं आत आली. त्यापैकी एक पवन होता. पवन सुकन्याकडे पाहत म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं बाईजी, मला सोपवा तिला. ही तर पोपटासारखी लगेच सांगेल की तिनं आपली मुलगी कुठं लपवली आहे. जमुनाबाई वाकडं स्मित करत म्हणाल्या, जा, आज तुझी इच्छा पूर्ण करते. घेऊन जा हिला माझ्या नजरेसमोरून आणि परत तेव्हाच आण जेव्हा ही मला चांदणीचं ठिकाण सांगायला तयार होईल. आणि लक्षात ठेव, हिच्या किंकाळ्या संपूर्ण कोठ्यात घुमायला हव्यात. जे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर भीतीदायक भाव होते, तरीही सुकन्या हलकसं व्यंगात्मक स्मित करत राहिली.
कारण ती आतून खूप आधीच मरून गेली होती. आता इथे जी होती ती फक्त एक जिवंत लाश होती, जिला कधीच काही वेदना होत नव्हत्या. पवननं तिचं केस पकडले आणि तिला ओढत नेऊ लागला. सुकन्या एखाद्या प्रेतासारखी जमिनीवर घसपटत त्याच्या सोबत निघून गेली. दुसऱ्या बाजूला अग्रवाल हाऊस. रात्र झाली होती. रात्रीचे 8 वाजून गेले होते. मून सतत भिंतीवरील घड्याळाकडे बघत होती. रात्री 9 वाजता तिला रिवायत रिसॉर्टला जायचं होतं, पण ती गोंधळी होती. जावं का न जावं. एकीकडे तिला अखंडच्या धमक्यांची भीती वाटत होती, दुसरीकडे त्याचा चेहराही बघायचा नव्हता. त्याच्यासोबत डेटवर जाणं तर दूरच. तेवढ्यात तिचा फोन व्हायब्रेट झाला. तिनं स्क्रीनकडे पाहिलं. मेसेज होता. फक्त 1 तास उरला आहे चांद. आज मला माझ्या चंद्राकडे प्रेमाने पाहायचं आहे. लवकर ये चांद, मी तुझी वाट पाहतोय. हा मेसेज वाचून मूनच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. ती विचारात पडली होती, अखंडाने जावं की नाही. पण गेले 2 दिवसात तिनं त्याचं वेडसर वागणं पाहिलं होतं. त्यामुळे तिनं मनात नको नको म्हणतही पटकन तयार होऊन जाण्याचा निर्णय घेतला. काही वेळात ती बाहेर जाण्यासाठी दाराकडे चालली. तेवढ्यात सुहासिनीजींनी तिला थांबवत विचारलं, कुठं चालली आहेस मून? तेही एवढ्या रात्री? आज पुन्हा पार्टीचं प्लॅन आहे का? कित्येक दिवसांपासून तुझं लक्ष फक्त पार्ट्यांवर आहे, अभ्यासाकडे तर अजिबात नाही. त्यांचं बोलणं ऐकून मून थबकली. तिला काही बोलावं ते सुचेना. ती लगेच म्हणाली, आय नो मम्मा, तुम्हाला माझ्या स्टडीबद्दल काळजी वाटते, पण मी पार्टीला जात नाहीये. मी ग्रुप स्टडीसाठी जाते आहे. सुहासिनीजींनी तिच्याकडे बारकाईने पाहिलं. त्यावेळी मूनने काळ्या रंगाची स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. आणि त्याचनंतर सुहासिनीजी तिच्याकडे पाहत म्हणाल्या, पण तुझ्या कपड्यांवरून तर असं वाटतंय की तू पार्टीला चालली आहेस. मून हसत म्हणाली, मॉम, तुम्ही इतक्या जजमेंटल कधी झालात? आता मी माझ्या पसंतीचे कपडेही घालू शकत नाही का? मून आईला म्हणते. असं बोलून मूनने चेहरा थोडासा उदास केला. ते पाहून सुहासिनीजी लगेच तिच्या जवळ आल्या. गालावर हात ठेवत हसत म्हणाल्या, मी तुला जज करत नाहीये. फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की तू खरंच ग्रुप स्टडीसाठीच चालली आहेस ना? ठीक आहे, तू जा, पण ड्रायव्हरला सोबत घेऊन जा. एकटी जाऊ नकोस. त्यांच्या बोलण्याने पुन्हा एकदा मूनच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले. पण ती आईला नकार देऊ शकत नव्हती. म्हणून मान हलवून ती लगेच बाहेर निघून गेली. बाहेर येताच ड्रायव्हर कारमध्ये बसणार एवढ्यात मून म्हणाली, राहू द्या भाऊ, मी एकटीच जाईन. मला वाटेत माझ्या एका फ्रेंडला घेऊन जायचं आहे. तिच्या घरी थोडा वेळ लागेल, म्हणून तुम्ही नका येऊ, त्रास करून घेऊ. मी मॅनेज करेन, मून म्हणाली. ड्रायव्हर लगेच म्हणाला, पण बॉसनी सांगितलंय की तुम्ही एकट्या. त्यानंतर इकडे. तो बोलायच्या आतच मून ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि ड्रायव्हरकडे पाहत म्हणाली, मी सांगितलं ना, मी मॅनेज करेन, तुम्ही दुसरं काम बघा. असं म्हणून तिने लगेच गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघून गेली. ड्रायव्हर काही करूच शकला नाही. दरम्यान दुसऱ्या बाजूला रिवायत रिसॉर्टमध्ये अखंड आपल्या खिशात हात टाकून स्मित करत आकाशातल्या चंद्राकडे पाहत होता. तो चंद्राकडे बघत म्हणाला, मला जळवत आहेस का? चंद्र बिचारा काही बोलला नाही, पण अखंड स्वतःशीच पुढे म्हणाला, हो, तू मला जळवतच आहेस, पण जेव्हा माझा चंद्र माझ्या मिठीत असेल तेव्हा जळण्याची पाळी तुझी येईल. माझा चंद्र तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे. तुला कुणीही डोळे वर करून बघू शकतो, पण माझ्या चंद्राकडे जर कुणी नजर टाकली तर त्याच्या डोळ्यांना त्याच्या शरीरापासून वेगळं करेल हा अखंड सिंघानिया.
असं म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर एकदम शैतानी भाव आले होते. तेवढ्यात मून रिसॉर्टच्या पार्किंगमध्ये आली. गाडी पार्क करून तिने पर्समधून फोन काढला. अखंडला फोन करून कुठे यायचं ते विचारावं म्हणून. पण तेवढ्यातच एक माणूस तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, आपण माझ्यासोबत चला. मून त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, का? मी तुमच्यासोबत का जावं? मला कुठेही जायचं नाही. तो माणूस गोंधळला. मून अखंडच्या सततच्या त्रासामुळे एवढी चिडचिडलेली होती की तिला आता प्रत्येकावर संशय यायचा. कुणी जवळ आलं की तिला त्याच्याच आठवणी येत आणि ती लगेच आक्रमक व्हायची. तो माणूस म्हणाला, मला मिस्टर सिंघानी यांनी तुम्हाला घेऊन यायला पाठवलं आहे. प्लीज मॅडम, तुम्ही माझ्यासोबत चला. अखंडाचं नाव ऐकताच मूनने नाराजीने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, तो आधीच इथे आहे का? तो माणूस हसत म्हणाला, हो, ते जवळपास 3 तासांपासून तुमची वाट पाहत आहेत. मून चकित होत म्हणाली, 3 तास? पण वेळ तर 9 वाजता ठरला होता. तो वेडा माणूस माझी 3 तास आधीपासून वाट का बघतोय? असं म्हणत तिने घड्याळाकडे पाहिलं. आता बरोबर 9 वाजले होते. तो माणूस म्हणाला, मॅडम, मला एवढंच सांगितले, कृपया आपण चला. मून काही न बोलता त्याच्यासोबत गेली. तो माणूस तिला पूल एरियात घेऊन गेला. मून तिथे आली तेव्हा तिची नजर थेट अखंडवर गेली. तो अजूनही खिशात हात घालून आकाशातल्या चंद्राकडेच बघत होता. मून त्याच्याकडे पाहत मनाशीच म्हणाली, याला खरंच चंद्राचं फार वेड आहे. म्हणूनच मला चांद नाव दिले आणि माझ्याबद्दलही इतका ऑब्सेसिव्ह वागतोय. तो माणूस तिला तिथे सोडून गेला आणि मून आता हळूहळू अखंडाकडे चालू लागली. ती अजून काही पावलं दूर होती तिची. तेवढ्यात अखंड हसत म्हणाला, शेवटी तू आलीस माझी चांद. मून थक्क झाली. तिने काही बोलायच्या आधीच त्याला कसं कळलं की ती आली आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण आता हा जो अखंड आहे तो नेहमीसारखा मूनच्या मागे लागणार. तर बघूयात मून त्याला काही उत्तर देते की नाही पुढील भागात. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.